नमस्कार, मी पूर्वी भावे. झीरो आवर मध्ये तुमचं स्वागत. जिथं काही वर्षांपूर्वी दुष्काळ होता तिथे आता ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणि मराठवाड्याच्या डोळ्यात पाणी असं चित्र आहे. आता पाऊस थांबलाय आणि बळीराजाचे डोळे मदतीच्या सरी कधी बरसतात याकडे लागलेत. आजच्या झीरो आवर मध्ये आपण मराठवाड्यातील पूर आणि त्याला जोडून होत असलेल्या राजकारणाचं विश्लेषण करणार आहोत. आज खरं तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. पूरग्रस्त भागाची पाहणी, अधिकाऱ्यांच्या बैठकांबरोबरच त्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथाही ऐकल्या, त्यांचं दुःख समजून घेतलं. आता लाल फितीचा कारभार टळावा आणि पूरग्रस्तांना लवकर मदत मिळावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे आणि विरोधक तशी मागणीही करतायत. पण हे सगळं सुरू असतानाच मदतीचं साहित्य घेऊन गेलेले काही ट्रक आणि सामानाचे किट्स वादात सापडले. वादाचं कारण या ट्रक आणि किट्सवरचे फोटोज. सत्ताधारी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह. आता ही मदत जरी व्यक्तिगत आणि पक्षाची असली तरी हे मोठमोठे फोटो सर्वांना खटकले नव्हे. विरोधकांच्या तर ते डोळ्यातच खुपले आणि त्यांनी शिंदेंना टार्गेट केलं. आणि याच अनुषंगाने आम्ही आज प्रश्न विचारलाय. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा झीरो आवरचा प्रश्न आहे, पूरग्रस्तांना पक्षामार्फत मदत करताना ट्रक पिशव्यांवरती नेते मंडळींचे फोटो लावणं असंवेदनशीलतेचं लक्षण आहे का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आणि आपण अजूनही मत देऊ शकता. या कार्यक्रमाच्या शेवटी आपण कौल जाणून घेऊ. राज्याचं राजकारण, महायुतीमधल्या पक्षांमधलं नातं, महापालिका निवडणुका आणि अशा बऱ्याच मुद्द्यांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापूर येण्यापूर्वीची घेतलेली महामुलाखत सुद्धा आज आपण झीरो आवर मध्ये बघणार आहोत. पण त्याआधी महापूर आणि शिंदे सेनेनं वाटलेल्या किटवरती झळकलेल्या नेत्यांच्या फोटोमुळे रंगलेल्या राजकारणाची चर्चा झालीच पाहिजे. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या धाराशिवमध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक पाहणी आणि मदतीसाठी पोहोचले. सरकारी मदत येईल तेव्हा येईल, पण त्याआधी आपला खारीचा वाटा उचलत त्यांनी पक्षानं पूरग्रस्तांना साहित्याचं वाटप केलं. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण हे साहित्य घेऊन धाराशिवमध्ये दाखल झालेल्या ट्रक आणि टेम्पोवरती शिंदे आणि सरनाईकांचे फोटो आणि बॅनर्स झळकत होते. मदतीचं साहित्य असलेल्या पिशव्यांवरती शिवसेना नेत्यांचे फोटो, पक्षाचं चिन्ह छापलं गेलंय. आता हे असं आयतं पॅकेज सापडल्यावरती ठाकरे सेना यावरनं शिंदेंना टार्गेट करणारच. आणि दुसऱ्या ठाकरेंचा पक्ष मनसेनंही त्यात उडी घेत मदतीमध्ये प्रचार सुरू असल्याचा टोला लगावला. भाजपची प्रतिक्रिया अतिशय सावध आहे, तर आपल्या कार्यकर्त्यांच्या कृतीचं शिंदे समर्थन करतायत. एकूणच प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची आपली परंपरा नेते मंडळींनी यावेळीही कायम राखली आहे. आता विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूयात. शिंदेंच्या पक्षाची कृती निर्लज्जपणा असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. लोक मरत असताना हे लोक प्रचार आणि राजकारणामध्ये दंग झाल्याची टीका त्यांनी केली. तर त्यांच्याच पक्षाच्या मुंबईच्या माजी महापौरांनी शेतकऱ्यांनी फोटो असलेली मदत नाकारल्याचा दावाही केलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा संपल्याचं सांगत मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी शिंदेंवरती तोफ डागली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकाराचं वर्णन जाहिरातबाजीचा हव्यास असं केलेलं आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने मात्र यामध्ये बाजू घेणं जाणीवपूर्वक टाळलं. शिंदे हे भावनिक नेते आहेत, मात्र या फोटोंबाबत आपल्याला फारसं काही माहीत नसल्यामुळे त्यावर काय बोलू असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे. किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का? म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे? किमान माणुसकी नाही, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती. एवढी मस्ती पैशाची असेल तर स्वतःच्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा आणि अबालवृद्ध, तरुण, विद्यार्थी, महिला यांना मदत करा. ही सरकारची जबाबदारी आहे. दुसऱ्याच्या दुःखाचा विचार न करता माझा प्रचार कसा होईल, माझी निशाणी कशी तिथपर्यंत पोहोचेल, मला हेच तो दुर्दैव झालंय महाराष्ट्राचं.
की महाराष्ट्रातला जो सभ्यपणा होता, सुसंस्कृतपणा होता राजकीय, तो आता नष्ट पावलाय. म्हणजे शेतकरी जो लाखोंचा पोशिंदा आहे, जो बळीराजा आहे, त्याचं पशुधन सुद्धा गेलेलं आहे. आज जमीन तुम्ही जर बघितली तर ती संपूर्ण आता नापीक होईल, इतका मोठा महापूर आलेला आहे. त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि ह्यांना यांचे फोटो टाकायचे. जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना, थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा. आणि असली हे छोट्या गोष्टी करू नका. मदत करताना मी ह्या पक्षाचा आहे का, तो त्या पक्षाचा आहे का, ह्याचा विचार करू नका. कोणाकडनं मदत होते ह्याचाही विचार करू नका. त्या बळीराजापर्यंत मदत ही पोहोचलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. तुमचे फोटो बिटो नंतर, कारण तो जगला तर तुम्ही जेवाल, नाही तर आपल्या सगळ्यांचे फोटो एकत्र फ्रेममध्ये लागतील. काही मंत्री आणि माननीय शिंदे साहेबांचे मंत्री हे त्या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. एक चांगली गोष्ट आहे, परंतु मदत करत असताना त्यावर आपले जाहिरातच अधिक दिसते. अधिक पोस्टरवर शिंदे साहेबांचे फोटो, सरनाईक साहेबांचे फोटो, म्हणजे ही जाहिरात करून एक प्रकारे शेतकऱ्याला मदत करण्यासाठी करता आहात का आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे सगळं करता आहात, हा प्रश्न आहे. मदत करायची आहे तर त्याचा फोटो वगैरे कशाला मदत पाहिजे. तुमच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून मदत होते आहे, त्याच्यावर सरकारचे फोटो कशाला हवेत. नाही, त्यांनी माननीय एकनाथ शिंदेंच्या मदत वाटप कार्यक्रमामध्ये त्यांनी कुठली जाहिरात छापली याबद्दल मला माहिती नाही. खरं तर माननीय एकनाथजी हे अत्यंत भावनिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की त्या ॲडबद्दल मला फार माहिती नाही, त्यामुळे मी यावर बोलू शकणार नाही. आता शिवसेनेचे मदत वाटप सुरू असताना काही स्थानिक ठिकाणी सुद्धा वादविवाद बघायला मिळाले. धाराशिवच्या कारंजा गावामध्ये मदतीचा टेम्पो पोहोचला आणि शिंदे सरनाईक यांचे फोटो असलेल्या पिशव्यांमधनं मदत नको असं काही गावकरी म्हणू लागले. तुम्हाला मदत नको असेल तर घेऊ नका, ज्यांचं नुकसान झालंय त्यांना घेऊ दे असं इतरांचं म्हणणं होतं. हा वाद बराच काळ सुरू होता. दरम्यान एबीपी माझाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके हे याच ठिकाणी रिपोर्टिंग करत असताना शिंदेंच्या पक्षाच्या एका स्थानिक नेत्यानं त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. राऊतांनी केलेल्या टीकेमुळे मदत वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली हे आमच्या प्रतिनिधींचं वाक्य शिंदेंच्या या नेत्याला खटकलं होतं. त्यावरून त्यांनी बराच काळ वाद घातला. अखेर ग्रामस्थांनीच त्यांना गप्प केलं. नेमकं काय घडलंय हे तुम्ही स्वतःच बघा. मदतीचे वाटप आले, आपण त्याची बातमी करतोय. त्यावेळेस शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं अरेरावी होताना दिसते. तुम्ही शिवसेनेचे आहात का, काय पक्षाशी संबंधित आहात का, काय तुमचं म्हणणं आहे? एक मिनिट सांगा, कशाचं काय झालं? वादाच्या भावरात काय गवलं नेमकं वादाच्या भावरात? संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत वादाच्या भावऱ्यात काय गवलं मला फक्त सांगा तुम्ही. संकटात सापडलेल्या ऐका वादाच्या भावऱ्यात काय गवलं फक्त सांगा, बाकी तुम्ही बोल नका. तुम्ही लय हुशार पत्रकार आहे, मला माहिती आहे. वादाच्या भावऱ्यात काय गवलं तुम्ही काय खोटं का सांगता? काय काय वादात गौरव? संजय राऊतांकडनं लोकांना दिलेली मदत वादाच्या भावरात गवते का? संजय राऊतांकडनं यावर टीका तुम्ही काय ते केलेली बोलू नका आहे. तसलं. तुम्ही पूरग्रस्तांना मदत करताय तुम्ही का? वादाच्या भावरात गवलं काय बी शब्द वापरू नका बिनकामाच्या उगाचच. पक्षाची जाहिरात कशाच्या वादाच्या भावरात गवलंय? जाहिरात करताय का असा प्रश्न मदत दिली त्याला वादाच्या भावरात गवलं म्हणता तुम्ही? मदत म्हणजे लोकांना मदत करायची नाही का? काही नाही, प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून. आज 3 दिवस काही नाही, प्रशासन इकडे नाही, कोणीही नाही. आज उपमुख्यमंत्री येणार आहे, त्याच्यामुळे सारा देखावा चालू आहे. समजा देखावा चालू आहे नाही का पक्ष. तर शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने अशा पद्धतीने आपल्या पक्षाची पाठराखण केली आणि टेम्पोवरती बॅनर आणि किटवरही आपले फोटो छापल्यावरती शिंदेंनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांचा बचाव केलाय. बॅगमध्ये काय मदत दिली आहे ते बघा, फोटो कशाला पाहता असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. यावेळी मंत्री तानाजी सावंतही मध्ये पडले आणि जे आरोप करतायत त्यांनी 1 किलो धान्य तरी वाटलंय का असा सवाल सावंतांनी केलाय. अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. फोटोवर काय लक्ष त्यांचं? म्हणजे त्यांना राजकारण ज्यांनी आरोप केला म्हणजे राजकारण त्यांना तुम्ही आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का, हे आपण विचार ना त्यांना. आणि म्हणून यामध्ये आपल्याला गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील.
आणि आता वेळ आहे याच मुद्द्यावरती आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय कौल दिलाय तो जाणून घेण्याची. त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आज आम्हाला एकूण 10,000 मतं आलेली आहेत आणि त्यापैकी 80% लोकांना असं वाटतंय की अशा पद्धतीने फोटो लावणं हे असंवेदनशीलतेचं लक्षण आहे आणि 20% लोक म्हणतायत की नाही. सोळा तारखेला शहरातल्या सिंधी कॉलनीमध्ये जय वडवी या आदिवासी तरुणाची हत्या झाली होती आणि या प्रकरणी सूर्यकांत मराठे या आरोपीला अटकही झाली. जय वडवीच्या हत्येचा निषेध करत आदिवासी संघटनांनी आज नंदुरबार बंदची हाक दिली होती. तसंच मूक मोर्चाही काढण्यात आला. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चेकरी करत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा आला असताना काही जण आक्रमक झाले. त्यांनी दगडफेक सुरू केली. पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.